आपल्या बोलण्यातला एक छोटंसं बदल आपलं अख्खं आयुष्य बदलू शकतं, ह्याचा कधी विचार केलाय का? तर आज आपण भाषेच्या याच जादुई शक्तीबद्दल बोलणार आहोत, अशी शक्ती जी आपलं वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आयुष्य अधिक प्रभावी बनवू शकते. आणि हेच वाक्य खरं तर आपल्या आजच्या चर्चेचं सार आहे. हे आपल्याला काय सांगतं? तर आपण जे काही शिकणार आहोत ना, ते फक्त पुस्तकातलं ज्ञान नाहीये. उलट हे एक असं कौशल्य आहे जे आजपासूनच वापरता येऊ शकतं आणि त्याचे परिणाम लगेच अनुभवता येतात. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण या 4 मुख्य मुद्द्यांवर नजर टाकणार आहोत. याला आपण आपल्या कम्युनिकेशन स्किल्सचा एक टूल बॉक्स म्हणू शकतो, जो आता आपण उघडणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. आपल्या संवादाचा जो पाया आहे ना, तो आहे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग, म्हणजे NLP. आता हे नाव ऐकून घाबरू नका हां. नाव जरी मोठं असलं तरी संकल्पना एकदम सोपी आहे. हे आपल्याला काय शिकवतं? तर आपले शब्द आपल्या मनावर कसा परिणाम करतात हेच. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर NLP आपल्याला हेच शिकवतं की आपले शब्द आपल्या विचारांना आणि भावनांना कसा आकार देतात. म्हणजे बघा, जेव्हा आपण म्हणतो की मी हे करू शकतो, तेव्हा आपला आत्मविश्वास आपोआप वाढतो, बरोबर? तर या विश्लेषणामधली सगळी तंत्र याच बेसिक प्रिन्सिपलवर आधारलेली आहेत. आता जरा या आकड्यांकडे बघा. खरंच आश्चर्य वाटेल. आपल्या कम्युनिकेशनमध्ये शब्दांचा वाटा फक्त 7% असतो. हो, हे खरं आहे. उरलेला 93% संवाद कशावर अवलंबून असतो? तर तो असतो आपल्या बॉडी लँग्वेजवर आणि आपल्या आवाजाच्या टोनवर. याचाच अर्थ काय होतो? याचा सरळ अर्थ आहे की आपण काय बोलतो यापेक्षा ते कसं बोलतो हे जास्त महत्त्वाचं आहे. आपले शब्द, आपला आवाज आणि आपली देहबोली हे सगळं मिळून एक खूप पॉवरफुल मेसेज तयार होतो. चला तर मग आपल्या टूलबॉक्समधलं पहिलं टूल बघूया, आणि ते आहे काळावर प्रभुत्व मिळवणं. हे अगदी एखाद्या टाईम मशीनसारखं आहे खरंच. म्हणजे आपण आपल्या शब्दांनी भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळात अक्षरशः प्रवास करू शकतो. कसं? चला पाहूया. हे तंत्र प्रचंड शक्तिशाली आहे बरं का. आपण कसं बोलतो यावरून ठरतं की आपण एखाद्या समस्येकडे सध्याची अडचण म्हणून बघतोय की एक अशी घटना म्हणून जी आता घडून गेलीये. आणि गंमत म्हणजे हे फक्त क्रियापदाचा काळ बदलून करता येतं. हे उदाहरण बघा. जेव्हा आपण म्हणतो ती एक समस्या आहे, तेव्हा ती किती मोठी आणि आत्ताची वाटते, नाही का? पण जर आपण असं म्हटलं की ती एक समस्या होती, तर लगेच कसं वाटतं की अरे, ही तर संपली आता. हा इतका छोटासा बदल आपल्या मानसिक स्थितीवर खूप मोठा परिणाम करतो. थोडक्यात सांगायचं तर ह्या टेक्निकने आपण आपल्या समस्यांना भूतकाळात ढकलून देऊ शकतो आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या रिसोर्सेस आहेत, त्यांना वर्तमान काळात आणू शकतो. आणि हा बदल पूर्णपणे आपल्या हातात आहे. ओके, आता वळूया आपल्या दुसऱ्या टूलकडे, गृहीतक. म्हणजेच आपल्या बोलण्यामध्ये जे छोटे छोटे अर्थ दडलेले असतात ते, आणि यांना समजून घेणं आणि त्यांचा योग्य वापर करणं हे खूपच प्रभावी कौशल्य आहे. आपण जे काही बोलतो त्या प्रत्येक वाक्यात काहीतरी गृहीत धरलेलं असतंच. उदाहरणार्थ, जर कोणी विचारलं आपण हे कधी शिकणार आहोत, तर यात काय गृहीत धरले की आपण ते शिकणार तर आहोतच. तर अशा प्रकारे आपण योग्य गृहीतकं वापरून स्वतःवर आणि इतरांवरही प्रभाव टाकू शकतो. आता हे काही शब्द बघा जे परमनन्स म्हणजे कायमस्वरूपीपणा दाखवतात, जसं की चिरस्थायी, कायमचे. जेव्हा आपण एखादा पॉझिटिव्ह बदलासाठी हे शब्द वापरतो ना, तेव्हा तो बदल जास्त पक्का वाटायला लागतो. उदाहरणार्थ, हा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. आणि याच्या अगदी उलट हे काही शब्द आहेत जे तात्पुरतेपणा दाखवतात, जसं की क्षणभंगूर, थोड्या वेळापुरतं. जेव्हा आपण एखाद्या समस्येसाठी हे शब्द वापरतो तेव्हा ती समस्या तेवढी गंभीर वाटत नाही, जसं की अहो, ही अडचण फक्त काही काळापुरती आहे. चला आता जरा काही ॲडव्हान्स कॉन्सेप्ट्स बघूया. या भागात आपण हे समजून घेणार आहोत की भाषा आपल्या मनातल्या भावना आणि अनुभव यांना कसं बदलू शकते. याला म्हणतात सब मोडॅलिटीज. आता याचा अर्थ काय? तर काही खास शब्द वापरून आपण आपल्या मनातल्या चित्रांची ब्राईटनेस वाढवू शकतो किंवा एखादा आवाज जवळ किंवा दूर करू शकतो. उदाहरणार्थ, ते एक उज्ज्वल भविष्य आहे असं म्हटल्यावर डोळ्यासमोर एक तेजस्वी चित्र उभं राहतं आणि आपल्याला आपोआपच चांगलं वाटायला लागतं. आणि आता आपलं शेवटचं साधन, अमूर्ततेचे स्तर. याचा अगदी सोपा अर्थ आहे
कधी बिग पिक्चर म्हणजे मोठ्या चित्रावर फोकस करायचं आणि कधी अगदी बारीक सारीक तपशिलात जायचं हे ठरवण्याचं कौशल्य. आणि स्पष्ट संवादासाठी हे खूप खूप महत्त्वाचं आहे. जरा या डायग्रामकडे बघा. समजा दोन लोकांमध्ये मतभेद आहेत, तेव्हा आपण मोठ्या पातळीवर जाऊन म्हणजे चंकिंग अप करून एकमत साधू शकतो. कसं? तर असं म्हणून की आपण दोघेही कंपनीच्या भल्यासाठीच काम करतोय ना. आणि जेव्हा क्लॅरिटी हवी असते तेव्हा आपण तपशिलात म्हणजे चंकिंग डाऊन करू शकतो. जसं की मग या कामासाठी नक्की काय करायचंय? तर आज आपण 3 खूपच शक्तिशाली टूल्स पाहिले. पहिलं, शब्दांनी काळावर कंट्रोल मिळवणं. दुसरं, आपल्या बोलण्यात योग्य गृहीतकांचा जाणीवपूर्वक वापर करणं. आणि तिसरं, आपल्या शब्दांनी आपलं मन आणि आपल्या भावना घडवणं. ही 3ही साधनं आपल्या कम्युनिकेशन स्किल्समध्ये खरंच एक क्रांती घडवून आणू शकतात. आणि हे वाक्य बघा, हे सगळं काही सांगून जातं. भाषेचा जर सर्जनशील आणि सजगपणे वापर केला तर बदल अटळ वाटू लागतो. म्हणजे आपण आपल्या शब्दांनी एक असं वातावरण तयार करू शकतो जिथे पॉझिटिव्ह बदल होणं हे अगदी स्वाभाविक होऊन जातं. आणि आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आज आपण जे काही शिकलो त्याचा वापर करून आपल्या आयुष्यात कोणते बदल घडवून आणता येतील? आपल्या शब्दांनी आपण कोणतं नवं वास्तव निर्माण करणार आहोत यावर नक्की विचार करा.